Hello everyone, I welcome you all in today's lecture. So after long time we are continuing the jurisprudence lecture. So we had studying the Drug and Cosmetic Act 1940. ह्या चॅप्टर मध्ये आपण अगोदर काय काय बघितलेलं आहे तर डेफिनेशन्स बघितलेले आहेत. ओके, फ्रॉम स्पुरियस ड्रग्स, मिसब्रँडेड ड्रग्स दॅट वर फॉर असाइनमेंट ऑल्सो. देन वी हॅड सीन डिफरंट शेड्यूल्स. ओके, शेड्यूल्स आपण बघितली होती. त्याच्यानंतर आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज दॅट इज द DCC, DEC, DTAB ह्या ज्या ॲडव्हायझरी बोर्ड्स आहेत. देन गव्हर्नमेंट ॲनालिस्ट आहे, ड्रग इन्स्पेक्टर आहे, कस्टम कलेक्टर्स आहे, लायसन्सिंग ऑथॉरिटी आहे, कंट्रोलिंग ऑथॉरिटी आहे. ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज आपण बघितल्या होत्या. Then we had started the manufacture of drugs, sale of drugs and import of drugs. Okay, so after that last lecture we had seen that is the general requirements for dispensing of drugs, in that dispensing and compounding, then storage of schedule X drugs that we had seen. So now from this lecture we are studying the next part, that is the labeling of drugs. ओके, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये आत्तापर्यंत आपण हे बघितलं होतं आणि त्याच्यानंतर आता आपण काय चालू करतोय तर लेबलिंग ऑफ ड्रग्स जे काही आहे ते आपण आता चालू करतोय. ओके, सो लेबलिंग मीन्स काय? लेबलिंग म्हणजे काय तर लेबलिंग इट्स अ मॅन्युअल और इलेक्ट्रोकेमिकल प्रोसेस ऑफ attaching, that is label to correct particular product or packaging or services. त्याला काय म्हटलं जातं तर लेबल असं म्हटलं जातं. ओके, वाय देअर इज अ नीड ऑफ लेबल? लेबलची गरज काय आहे? फॉर इझी आयडेंटिफिकेशन ऑफ द प्रॉडक्ट. देर आर सो मेनी व्हरायटीज ऑफ प्रॉडक्ट, देर आर सो मेनी डोसेज फॉर्म्स इन द मार्केट, सो दॅट विथ द हेल्प ऑफ लेबल वी कॅन इझिली फाइंड आउट व्हॉट इज द डोसेज फॉर्म इट इज. ओके, so as per the D&C Act, that containers of all drugs and medicines that should be labeled are according to the Drug and Cosmetic Rules 1945. Okay, so that which contains that on particular label that is in printed or written in indelible ink. Okay, म्हणजे जे काही रायटिंग आहे शुड बी इन बोल्ड लेटर्स आणि इनएडिबल लिंक्स म्हणजे चांगल्या इंकमध्ये, चांगल्या अक्षरामध्ये, चांगल्या शाईमध्ये ते जे काही लेबल आहे ते असलं पाहिजे. अँड शुड ॲपियर इन कॉन्स्पिशियस मॅनर. ओके, ऑन द लेबल ऑफ इनर मोस्ट कंटेनर ऑफ एनी ड्रग ऑन एनी कव्हरिंग. ओके, इन विच द कंटेनर इज पॅक्ड. मीन्स त्याचे जे सगळं लेबल आहे. ओके, सो इन दॅट लेबल जे काही आहे इनर मोस्ट कंटेनर ऑफ एनी ड्रग. ओके, आणि त्याचे जे डिटेल्स आहेत मीन्स आता तुम्ही बघितलं असेल कोणतंही सिरप असेल, समजा त्या सिरपला बॉक्स असेल एखाद्या, सो त्या आतमधल्या बॉटलवरती पण त्याचं लेबलिंग असतं आणि बाहेरचा जो बॉक्स असतो त्याच्यावरती पण काय असतं त्याचं लेबलिंग असतं. ओके, आणि काही डोसेज फॉर्म्स आहेत. सपोज आता इंजेक्शन असेल एखादं किंवा एम्प्यूल असेल तर त्याची साईज ही खूप छोटी असते. सो इट इज नॉट पॉसिबल टू मेड अ होल लेबल ऑन दॅट एम्प्यूल. सो काय केलं जातं, जो काही त्याचा बाहेरचा बॉक्स आहे त्या बॉक्सवरती मीन्स इंजेक्शन आहे त्या इंजेक्शनच्या बाहेरच्या बॉक्सवरती लेबल आहे ते काय केलं जातं तर प्रिपेअर केलं जातं. ओके, so now we will see the general requirements of labeling. So first of all know what is mean by label. Label म्हणजे काय? The label means it is a display of written, प्रिंटेड और ग्राफिक मॅटर. रिटर्न म्हणजे लिहिलेलं आहे, ग्राफिक फॉर्मॅटमध्ये आहे, ते प्रिंट केलेलं आहे अपॉन इमिडिएट कंटेनर और द रॅपर ऑफ अ ड्रग पॅकेज. कंटेनरवरती ते लेबल आहे ते काय केलं जातं रॅप केलं जातं ऑफ अ ड्रग पॅकेज. ओके, ज्याच्यामध्ये आपण ड्रग पॅक करणार आहोत, ज्याच्यामध्ये मेडिसिन हे पॅक करणार आहोत त्याच्यावरती मग हे लेबल आहे हे केलं जातं. नाव यू कॅन सी इन दिस इमेज इट्स आयबुप्रोफेन टॅबलेट्स. ओके, सी इन दॅट इट्स अ लेबल. हे काय आहे? लेबल आहे. इन सुटिक्स प्रॅक्टिकल परफॉर्म करत असताना तुम्ही काय करत असता? लेबल करत असता. ओके, सो इन दॅट देर आर यू राईट डाऊन ऑल दॅट इज द नेम ऑफ दॅट प्रिपरेशन, देन प्रिकॉशन्स, डायरेक्शन्स. ओके, ते सगळं तुम्ही लिहत असता. ते आपल्याला इन डिटेल काय काय त्याच्या रिक्वायरमेंट्स असतात लेबलिंगच्या त्या आपल्याला आता बघायच्या
आहेत. ओके, सो हियर यू कॅन ऑल्सो सी दॅट लेबलिंग ऑफ द वारफारिन सोडियम टॅबलेटचं हे काय आहे, इट्स अन लेबलिंग. ओके, सो इन दॅट यू कॅन सी स्टोरेज इज ऑल्सो गिवन, प्रिकॉशन्स इज ऑल्सो गिवन, हाऊ टू स्टोअर इट इट्स ऑल्सो गिवन. ओके, देन ऑल डोसेज फॉर्म्स, ह्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत ह्या दिलेल्या असतात. सो नाऊ वी विल सी द जनरल लेबलिंग रिक्वायरमेंट्स. सो following particulars should be either printed or written in indelible ink and should appear in a conspicuous manner on the label. Conspicuous म्हणजे काय, तर ठळकपणे दिसलं पाहिजे जे काही खाली पर्टिक्युलर्स दिलेले आहेत ते. आणि indelible इंक म्हणजे काय, तर चांगल्या शाईमध्ये, चांगल्या शाई म्हणजे काय, इंक चांगल्या अक्षरामध्ये ते असलं पाहिजे. सो इन दॅट फर्स्ट काय आहे, द नेम ऑफ अ ड्रग, त्या ड्रगचं नाव. सी क्रोसिन जर आहे, क्रोसिन हे ब्रँड नेम झालं, त्याच्यामध्ये ड्रग काय आहे असतो, तर पॅरासिटामॉल हा ड्रग असतो. सो दॅट करेक्ट नेम ऑफ द ड्रग दॅट शुड बी देअर. ओके, सो आता इथे बघू शकता ॲमॉक्झिसिलिन कॅप्सूल आहे. सो त्याचं करेक्ट नेम आहे ते काय असतं, त्या लेबलवरती असतं. ओके, देन सी a correct statement of net contents. Okay, correct statement of net contents means in terms of weight, measure, volume, number of units of activity, then that is expressed in the matrix system. म्हणजे काय, तर हे बघा, नाउ यू कॅन सी ऑन द स्क्रीन. त्याची स्ट्रेंथ काय आहे, स्ट्रेंथ म्हणजे काय, तर इट इज द अमाऊंट ऑफ ॲक्टिव्ह ड्रग पर युनिट डोस. स्ट्रेंथ कशाला म्हटलं जातं, ॲक्टिव्ह ड्रगची पर युनिट डोस अमाऊंट किती आहे ती त्याची स्ट्रेंथ असते. ओके, सो नाऊ सी हिअर ॲमॉक्झिसिलिन, इथे बघा, इथे ह्या स्लाईडमध्ये इट्स अ 250 mg कॅप्सूल्स आणि ॲमॉक्झिसिलिन इट्स हिअर 500 mg कॅप्सूल्स. ओके, ॲमॉक्झिसिलिन इथे काय आहे 250 mg आणि इथे बघा ॲमॉक्झिसिलिन इथे म्हणजे काय 500 mg हा काय आहे त्याचा, तर डोस आहे. ओके, सो नंबर ऑफ युनिट्स, मग त्याचं समजा ml मध्ये कुठला जर असेल फॉर्म्युलेशन, लिक्विड फॉर्म्युलेशन असेल तर मग काय असतं ते ml मध्ये मेन्शन केलेलं असणार. क्रीम ऑइंटमेंट असेल तर पर्सेंटेज, वेट बाय वेट, वेट बाय व्हॉल्यूम काय असेल ते, व्हॉल्यूम बाय वेट असेल ते काय केलेलं असतं, तर मेन्शन केलेलं असतं लेबलिंगवरती. ओके, सो दिस ह्या ज्या कन्सेप्ट आहेत मीन्स पर्सेंटेजचं प्रमाण, वेट बाय व्हॉल्यूम किंवा वेट बाय वेट, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूमसुद्धा असतं. ओके, आय थिंक तुम्ही हे सुटिक्समध्ये तुम्हाला ह्या कन्सेप्ट होऊन गेलेल्या आहेत सोल्युशन सिरप्स प्रिपेअर करत असताना. ओके, सो ते काय असलं पाहिजे, त्या ह्याच्यावरती डिटेलमध्ये असलं पाहिजे. देन नेक्स्ट सी द कंटेंट ऑफ ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. ओके, ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट म्हणजे त्याच्यामध्ये जो काही ड्रग असेल त्याचं प्रमाण. सो इन दॅट फर्स्ट त्याचा क्रायटेरिया काय आहे, फॉर ओरल लिक्विड प्रिपरेशन्स. ओके, म्हणजे काय, तर सगळी जी काही सिरप्स असतील, सोल्युशन्स असतील, सस्पेन्शन्स असतील त्याच्यासाठी ओरल लिक्विड प्रिपरेशन्स येतात ती. ओरल म्हणजे काय, तर ओरल रूटने घ्यायचं. ओके, आणि लिक्विड प्रिपरेशन्स जी काही असतात ती सिरप, सोल्युशन, सस्पेन्शन. सो त्याच्यासाठी काय आहेत रिक्वायरमेंट्स, that should be in the terms of the content per single dose. ओके, मीन्स द कंटेंट जे काही आहे ते एक्सप्रेस कशाला कसं केलं जातं, तर पर सिंगल डोस 5 ml आहे तो काय असतो, तर डोस असतो. मीन्स फॉर ओरल लिक्विड सिंगल डोससाठी 5 ml असतो. ओके, आणि मल्टिपल डोससाठी सुद्धा किती असतो, तो 5 ml असतो. आणि समजा वेअर द डोस इज बिलो 5 ml, डोस जो काही आहे हा 5 mlच्या खाली असेल, then that time the content of active ingredient that is expressed in terms of 1 ml or fraction thereof. आणि समजा काय असेल, तो जो डोस आहे सिंगल डोस 5 ml कन्सिडर केला जातो. ओके, बट तो डोसच जर 5 mlचा काय असेल, बिलो असेल, तर मग ते कंटेंट आहे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं दे आर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ 1 ml. ओके, 1 ml मध्ये ते काय केलं जातं, तर मोजलं जातं. आणि ओरल लिक्विड प्रिपरेशन्स असतात म्हणजे सगळी जी काही लिक्विड प्रिपरेशन्स आहेत, सिरप्स आहेत, सोल्युशन्स आहेत, सस्पेन्शन्स आहेत, एक्सपेक्टोरंट्स आहेत, त्याच्यासाठी ओके जे कंटेंट आहे पर सिंगल डोससाठी. ओके, पर सिंगल डोस म्हणजे सिंगल डोस असेल
तेव्हा ते 5 ml आहे ते काय केलं जातं तर मेन्शन केलं जातं, एक्सप्रेस केलं जातं. ओके, इन टर्म्स ऑफ 5 ml. मीन्स लेबलवर तुम्ही बघितलं असेल इच ml कंटेन्स किंवा इच 5 ml कंटेन्स तो डोस आहे तो दिलेला असतो. ओके, देन सी नेक्स्ट काय आहे, फॉर लिक्विड प्रिपरेशन्स रेडी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, लिक्विड प्रिपरेशन्स अशी असतात की जी रेडी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन असतात. म्हणजे काय, ती आपण प्रिपेअर करायची असतात. अँटीबायोटिक सोल्युशन्स असतात की ज्याच्यामध्ये काय असते, पावडर येते ती. ओके, आणि ते आपण व्हॉल्यूम मेकअप करून मग ते यूज करायचं असतं, अँटीबायोटिक्स जी असतात. ओके, सो त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे तर त्याच्यासाठी इन टर्म्स ऑफ 1 ml और परसेंटेज बाय व्हॉल्यूम और पर डोस इन केस ऑफ अ सिंगल डोस कंटेनर. अशी जी लिक्विड प्रिपरेशन्स असतील विच आर रेडी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, मग त्याच्यासाठी काय आहे, जे कंटेंट आहे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं, त्या ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंटचं कंटेंट कसं लिहिलं जातं, इन टर्म्स ऑफ 1 ml. 1 mlच्या टर्ममध्ये ते लिहिलं जातं. और परसेंटेज बाय व्हॉल्यूम और पर डोस इन केस ऑफ अ सिंगल डोस कंटेनर. ओके, आणि समजा ते जे काही प्रिपरेशन आहे, ओके, द प्रिपरेशन इज कंटेन इन अन ॲम्प्यूल. ओके, ॲम्प्यूलमध्ये समजा म्हणजे काय, जर इंजेक्शनचं फॉर्म्युलेशन असेल ते, ओके, तर मग काय केलं जातं ते दॅट composition, okay, may be shown on the label or wrapper affixed to any package in which such ampule is issued for sale. म्हणजे काय तर ॲम्प्यूल आहे, एखादे ॲम्प्यूल असेल किंवा इंजेक्शनचं फॉर्म्युलेशन्स असेल. ओके, जे काय असतं रेडी फॉर ॲडमिनिस्ट्रेशन मीन्स डायरेक्टली ते इंजेक्शन आहे, तुम्हाला जस्ट ती ॲम्प्यूल काय करायचं असते, कट करून, ओके, ती ॲम्प्यूल ब्रेक करून ते इंजेक्शन आहे ह्याच्यामध्ये सिरिंजमध्ये फिलअप करून घ्यायचं असतं. ओके, सो दॅट टाईम काय असतं, डोस जो काही आहे तो कसा घेतला जातो तर 1 mlच्या टर्ममध्येच एक्सप्रेस केला जातो. बट त्याचं जे लेबलिंग जे काही आहे ते ॲम्प्यूलवरती न करता ॲम्प्यूलचा जो बॉक्स येत असेल, म्हणजे मोठा बॉक्स येतो, जसे की इन्सुलिनची जी काही इंजेक्शन्स असतात, ओके, डायबेटिक पेशंटची इंजेक्शन्स असतात. सो त्या छोट्या ॲम्प्यूल खूप छोटी असते त्याची साईज आणि ते इनकन्व्हिनियंट पडतं त्याच्यावरती लेबलिंग करायला. त्यामुळे मोठ्या बॉक्सवरती मग ते लेबलिंग जे काही आहे ते केलं जातं. ओके, देन सी थर्ड काय आहे ह्याच्यामध्ये, फॉर ड्रग्ज इन सॉलिड फॉर्म, ओके, इंटेंडेड फॉर पॅरेंट्रल यूज. म्हणजे काय, इंजेक्शन्स जी काही असतात ती आणि जे ड्रग्स जे काही आहेत ते सॉलिड फॉर्ममध्ये, ओके, सॉलिड फॉर्ममध्ये असणारे ड्रग फॉर पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी, दॅट इज इन टर्म्स ऑफ युनिट्स और वेट पर mg, ओके, और ग्रॅम. त्याच्यासाठी पॅरेंट्रल प्रिपरेशन्ससाठी जे काही आहेत, ओके, सो त्याच्यासाठी मग काय आहे, ते जे युनिट आहे इंटेंडेड फॉर पॅरेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन इन टर्म्स ऑफ युनिट्स और वेट पर mg और ग्रॅम हे असतं. ओके, सो सी हिअर ह्याच्या इथे चुकून हे झालं आहे 1 ml और परसेंटेज बाय व्हॉल्यूम झालं आहे पर युनिट सिंगल डोस कंटेनर. ओके, सो चुकून झालं आहे. बट सी ह्याचे जे ड्रग्ज येतात मीन्स सॉलिड फॉर्ममध्ये आहेत ते, म्हणजे आणि पॅरेंट्रल्ससाठी म्हणजे इंजेक्शनसाठी मग ते पुढे वापरले जातात. सो त्याच्यासाठी युनिट काय असतं तर इन टर्म्स ऑफ युनिट्स और वेट पर mg और ग्रॅम. ओके, राईट डाऊन इन युअर नोटबुक. हा पॉईंट आहे, मी सांगते तसा नोटबुकमध्ये लिहून घ्या. फॉर ड्रग्स इन सॉलिड फॉर्म intended for parenteral administration in terms of units or weights per mg or gram. Okay, then for tablets, capsules, pills in terms of content in each unit. ओके, टॅब्लेट्स आहेत, कॅप्सूल्स आहेत किंवा पिल्स ज्या काही आहेत, सो त्याच्यासाठी काय असतं, त्याचं जे कंटेंट आहे त्या युनिटप्रमाणे, मीन्स कसं फॉर टॅब्लेट जे काही आहे किती ग्रॅमचा जो डोस आहे त्याच्यामध्ये किंवा कॅप्सूलमध्ये काय आहे, सो त्याच्यामध्ये केवढं कंटेंट आहे, कंटेंट इन इच युनिट, प्रत्येक त्या टॅब्लेटमध्ये किती कंटेंट असेल त्याप्रमाणे ते मेन्शन केलं जातं लेबलवरती. देन फॉर अदर प्रिपरेशन्स इन टर्म्स ऑफ percentage by weight or volume or in terms of units per gram or ml. Other preparations असतील मीन्स अदर दॅन दॅट टॅबलेट, कॅप्सूल्स
पॅरेंट्रल सोडून अदर जे काही आहेत प्रिपरेशन्स. ओके, मीन्स समजा काय असेल, लोशन्स असेल, सेमी सॉलिड डोसेज फॉर्म्स, लोशन्स असेल, क्रीम्स असतील, ऑइंटमेंट असतील. सो अशा प्रिपरेशनसाठी पर्सेंटेज आहे, दॅट इज हाऊ इट इज शोन ऑन द लेबल, पर्सेंटेज बाय वेट और व्हॉल्यूम इन टर्म्स ऑफ युनिट्स पर ग्रॅम और ml. ओके, पर ग्रॅम और पर ml किती पर्सेंटेज आहे, मीन्स पर्सेंटेज जे लिहिलं जातं इमल्शन्समध्ये किंवा सस्पेन्शन्समध्ये. ओके, पर्सेंटेज बाय वेट और व्हॉल्यूम. ओके, इन टर्म्स ऑफ युनिट्स पर ग्रॅम और ml जे काही पर्सेंटेज आहे ते काय केलं जातं तर लिहिलं जातं. अदर जी प्रिपरेशन्स आहेत, सोल्युशन, लोशन्स आहेत, क्रीम्स आहेत, ऑइंटमेंट्स आहेत, त्यांच्यासाठी. ओके, मीन्स पर ग्रॅम किती वेट आहे, किती व्हॉल्यूम जे काही आहे त्याचं, मीन्स लोशन असेल तर व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. ओके, त्याच्यानंतर क्रीम्स असेल तर वेट बाय व्हॉल्यूम, असं त्याच्यामध्ये काय केलं जातं तर मेन्शन केलं जातं. देन सी, लेबलवरती अजून स्पेसिफिकेशन काय केली जातात तर USP, BP, IP. आता इथे बघा ॲमॉक्झिसिलिन टॅबलेट दिसतं, आता USPला बघा ह्याला मार्क केलेलं आहे USPला. सो त्याचा जो फॉर्म्युला आहे, मीन्स त्याचं जे कंपोजिशन आहे, इज प्रिपेअर्ड ॲज द स्टँडर्ड्स ऑर प्रोसिजर प्रिस्क्राईब इन द USP म्हणजे काय तर युनायटेड स्टेट्स फार्माकोपिया. ओके, सो USPमध्ये जशा काही स्टँडर्ड्स दिलेल्या असतील, जशा काही प्रोसिजर्स दिलेल्या असतील, तशा प्रकारेच मग त्याचं ही जी ॲमॉक्झिसिलिन टॅबलेट आहे ती काय केली जाते तर बनवली जाते. ओके, अँड अदर अजून काय आहे लेबलवरती काय असतं तर डोजेज फॉर्म. डोजेज फॉर्मात म्हणजे काय तर डोजेज फॉर्म जो काही आहे मेडिसिनचा, दॅट शुड बी मेन्शन ऑन द लेबल. ओके, मीन्स डिफरंट डोसेज फॉर्म्स ऑफ ॲमॉक्झिसिलिन. आता इथे बघा ॲमॉक्झिसिलिन हे काय आहे ते ओरल सस्पेन्शन फॉर्ममध्ये आहे, बट हे कॅप्सूल फॉर्ममध्ये सुद्धा काय आहे ॲमॉक्झिसिलिन आहे. ओके, सस्पेन्शन आहे पण कॅप्सूल फॉर्ममध्ये सुद्धा काय करू शकतो, हा जो डोजेज फॉर्म आहे हा काय करता येतो तर बनवता येतो. टॅबलेट फॉर्ममध्ये सुद्धा, मीन्स जेलोसिल आहे, इट्स अ जेलोसिल इज इन सस्पेन्शन फॉर्म ऑल्सो अँड टॅबलेट फॉर्म ऑल्सो. ओके, सो इथे ते मेन्शन केलेलं असतं. आता इथे बघा डोसेज फॉर्म म्हणजे काय ओरल सस्पेन्शन, इथे काय आहे कॅप्सूल आहे. मग ती कॅप्सूल आहे, टॅबलेट आहे, सस्पेन्शन आहे, सोल्युशन आहे की सिरप आहे, हे सुद्धा काय केलेलं असतं तर मेन्शन केलेलं असतं. ओके, सो हिअर डोसेज फॉर्म त्याच्यामध्ये मग हे पर्टिक्युलर्स आहेत हे येतात. देन नेक्स्ट क्वांटिटी, मीन्स जसं की आपण स्ट्रेंथ बघितलं, और क्वांटिटी पर व्हॉल्यूम और व्हॉल्यूम प्रेझेंट पर पॅकेजिंग युनिट. मीन्स आता हे सम ॲमॉक्झिसिलिन टॅबलेट आहे ही, त्याच्यामध्ये टोटल टॅबलेट किती आहे 20 टॅबलेट्स आहेत. ओके, सो द कंटेनर होल्ड 20 टॅबलेट्स अँड ईच टॅबलेट हॅज अ डोसेज स्ट्रेंथ ऑफ 500 mg पर टॅबलेट. म्हणजे एका टॅबलेटमध्ये एक ॲमॉक्झिसिलिनची जी टॅबलेट आहे टोटल 20 टॅबलेट आहेत आणि एका टॅबलेटमागे किती हे आहे 500 mg स्ट्रेंथ किती आहे त्याची तर 500 mg. आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं स्ट्रेंथ बघितली होती सेकंड पॉईंट लेबलिंगमध्ये. ओके, सो दॅट इज दिस इज नथिंग बट दॅट स्ट्रेंथ. ओके, त्यालाच काय म्हटलं जातं तर स्ट्रेंथ असं म्हटलं जातं. सो हे काय असतात लेबलिंगवरती हे पर्टिक्युलर्स आहेत हे असतात. ओके, क्वांटिटी, व्हॉल्यूम प्रेझेंट पर पॅकेजिंग युनिट. मीन्स इथे किती आहे टोटल 20 टॅबलेट, 10 टॅबलेट्स असत्या तर 10 टॅबलेट मेन्शन केलेलं असतं. जर एखादं काय असेल सस्पेन्शन असेल, ॲमॉक्झिसिलिन सस्पेन्शन असेल. ओके, सो इथे बघा हे काय आहे ॲमॉक्झिसिलिन काय आहे सस्पेन्शन आहे. सो किती mlचं आहे इथे बघू शकता तुम्ही. ओके, 150 mlचं होतं वेन रिकॉन्स्टिट्यूटेड. रिकॉन्स्टिट्यूटेड कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला, पावडर फॉर्ममध्ये असतं. ओके, हे ॲमॉक्झिसिलिन असतं ना ह्याच्यामध्ये पावडर असते, फक्त ड्रग जो काही असतो तो पावडर फॉर्ममध्ये असतो आणि त्याच्यासोबत वॉटर फॉर इंजेक्शन येतं. ओके, मोस्ट ऑफ द जे काही फॉर्म्युलेशन्स आहेत म्हणजे मॅक्लॉइड्स कंपनी, सिप्ला कंपनीचे आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, सेफोलॅक 200, सेफोलॅक 100. तुमचं मेडिकल जर असेल तर तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी पेडियाट्रिक पेशंट्स असतील, लहान मुलं जर असतील तुमच्या घरामध्ये तर तुम्हाला माहिती असेल की त्यांना अँटीबायोटिक्स आहेत ही काय केली जातात वापरली जातात. ओके, डॉक्टर प्रिस्क्राईब करतात इन केस ऑफ द इन्फेक्शन्स. ओके,
मीन्स अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन असेल तर प्रिस्क्राईब केली जातात. सो रिकॉन्स्टिट्यूशन कशाला म्हणतात की ते वॉटर फॉर इंजेक्शन आपल्याला ते व्हॉल्यूम ते पर्टिक्युलर त्या रिंग मेन्शन केलेली असते. मीन्स पर्टिक्युलर एक अशी लेवल त्याच्यावर मेन्शन केलेली असते आणि ते वॉटर फॉर इंजेक्शन त्याच्यामध्ये टाकायचं. तिथपर्यंत व्हॉल्यूम आहे ते काय करायचं असतं, मेकअप करायचं असतं. अँड दॅट शुड बी शेक वेल बिफोर यूज. ओके, त्याला रिकॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. आणि अदरवाईज काही वेळेला काय असतं, पावडर फॉर्ममध्ये असते ती आणि आपण म्हणजे घरामध्ये येऊन पाणी गरम करायचं असतं, उकळी वी शुड बॉईल द वॉटर. ओके, अँड आफ्टर कूलिंग, ओके, कूलिंग ऑफ दॅट वॉटर वी शुड ॲड इट इन द दॅट सिरपचे जे काही बॉटल असेल त्याच्यामध्ये आपण मग ते कूल केलेलं वॉटर आहे हे ॲड करायचं, तेवढं व्हॉल्यूम मेकअप करायचं. अँड दॅट शुड बी शेक वेल बिफोर यूज. मीन्स बेबीजना पॅरेंटल पेडियाट्रिक पेशंट्सना द्यायच्या अगोदर आपण ते काय करायचं, वी शुड शेक इट बिफोर यूज. ओके, त्याला रिकॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. सो आता इथे लिक्विड फॉर्म्युलेशन असेल तर 150 ml मेन्शन केलं जातं. आता इथे बघा 5 ml आपण म्हटलं होतं फॉर ओरल लिक्विड प्रिपरेशन्स. ओके, 5 ml पर युनिट डोस आहे हे काय केलं जातं तर कन्सिडर केलं जातं. ओके, देन नेक्स्ट काय असतं लेबलवरती क्वांटिटी बघितली आपण. मॅन्युफॅक्चररचे डिटेल्स. मॅन्युफॅक्चरर म्हणजे काय, आपण मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री बघितली होती DSBMमध्ये, पहिलाच चॅप्टर होता आपला ट्रेड इंडस्ट्री अँड कॉमर्स. ओके, सो मॅन्युफॅक्चर करणं म्हणजे काय करणं, फार्मास्युटिकल इंडस्ट्री कशामध्ये येते, मॅन्युफॅक्चरर इंडस्ट्रीमध्ये येते की जिथे पूर्ण नवीन डोसेज फॉर्म जो काही आहे तो काय केला जातो, बनवला जातो. ओके, त्याला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असं म्हटलं जातं. सो नेम ऑफ दॅट मॅन्युफॅक्चरर, name of manufacturer, then address of that manufacturer, that should be mentioned on the label. So इथे तुम्ही बघू शकता ह्या लेबलवरती. ओके, सी हिअर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे सन फार्मास्युटिकल, ही कंपनी आहे आणि त्यांचा सी नाव इथे यू कॅन सी हिअर अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी ईस्ट, मुंबई. त्याचा काय आहे तर ॲड्रेससुद्धा आहे. सो ही मॅन्युफॅक्चररची इन्फॉर्मेशन आहे तीसुद्धा मस्ट आहे. मीन्स कोणतंही फॉर्म्युलेशन बनवत असताना ती मॅन्युफॅक्चररची हे इन्फॉर्मेशन आहे ती त्याच्यावरती मेन्शन करणं काय असतं तर मस्ट असतं. ओके, अँड नेक्स्ट इज मॅन्युफॅक्चरिंग डेट. ओके, म्हणजे मॅन्युफॅक्चररचे पर्टिक्युलर जे काही असतील, ओके, मीन्स नेम अँड ॲड्रेस. आणि सपोज इफ ड्रग इज कंटेन इन ॲम्प्यूल ऑर इन अ स्मॉल कंटेनर. ओके, सो इट इज इनफ if only the name of the manufacturer and its principal place of business is shown. म्हणजे समजा ॲम्प्यूल असेल, छोटी काय असेल ॲम्प्यूल असेल किंवा कंटेनर छोटा असेल की ज्याच्यावरती लेबल पूर्ण करणं शक्य होत नाही आहे, तर त्यावेळी काय करायचं, फक्त मॅन्युफॅक्चररचं नाव आणि त्याचा जो ॲड्रेस आहे तो काय करायचा, मेन्शन करायचा त्या लेबलवरती. देन मॅन्युफॅक्चरिंग डेट. आता इथे बघा मॅन्युफॅक्चरिंग डेटला काय केलेलं आहे, सर्कल केलेलं आहे रेड मार्कमध्ये. सो कधी बनवलं आहे ते फॉर्म्युलेशन त्या कंपनीमध्ये, मीन्स कोणतीही फार्मास्युटिकल कंपनी असेल, सिप्ला कंपनी असेल तर त्या सिप्ला कंपनीचा त्याच्यावरती नाव येणार, ॲड्रेस येणार, सिप्ला कंपनीने ते फॉर्म्युलेशन कधी बनवलेलं आहे त्याची काय येणार ह्याच्यावरती, मॅन्युफॅक्चरिंग डेट येणार. आणि बॅच नंबरसुद्धा असतो, कोणती बॅच आहे. ओके, बॅच नंबर म्हणजे काय तर फार्मास्युटिकल कंपनीज ज्या काही असतात, सो पर्टिक्युलर त्यांचं पर्टिक्युलर ठरलेलं असतं की आज 2 दिवस जे काही प्रॉडक्ट जाणार आहेत, ओके, त्याची ही बॅच आहे. ओके, सो मग त्या पर्टिक्युलर ती जी काही बॅच असेल, समजा आता इथे बॅच दिसतोय तुम्हाला P-22. सो P-22च्या मग सगळ्या काय असतात तिथे कंपनीमध्ये, पॅरासिटामॉल 500 mgच्या टॅब्लेट्स असतात आणि त्या सगळ्याची बॅच आहे ती P-22 असते. ओके, मग त्या सगळ्या पुऱ्या कंटेनरमध्ये काय असतात, एखाद्या असतात त्या, आणि मग त्या तशाच पुढे कशा जातात QCला, त्याचं क्वालिटी कंट्रोल टेस्ट करायला काय जाते, ती पर्टिक्युलर बॅच आहे ती जाते पुढे. ओके,
Then expiry date, okay, batch number or batch number, B number or batch or lot number or lot, ह्या टर्म्समध्ये बॅच नंबर जी काही आहे ती काय केली जाते तर मेन्शन केली जाते. ओके, सो बॅच नंबर कोणत्याही ह्याच्यावरती असणं मस्ट असतं. मीन्स समजा एखादी तुम्ही ऐकलं असेल की काही मेडिकल स्टोर्समध्ये किंवा असे काही डिस्पेन्सरीज असतात तर बॅच नंबर प्लेज अन व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि समजा QCचा रिपोर्ट आहे, जर एखादा काय आला फेल गेला, मीन्स क्वालिटी कंट्रोल टेस्ट केली जाते ड्रगची. सपोज एखादी पर्टिक्युलर बॅच आहे आणि त्या बॅचचा क्वालिटी कंट्रोलचा जो रिपोर्ट आहे तो काय गेला, फेल गेला, तर त्यावेळेला काय होतं, ती बॅच आहे ती पूर्णपणे मार्केटमधून मग ते परत मागवली जाते. पर्टिक्युलर मग ते प्रॉडक्ट विकायचं नाही असं मग ड्रग इन्स्पेक्टरकडून काय येतात, ऑर्डर येते. समजा ड्रग इन्स्पेक्टर आहेत, ते मेडिकलमध्ये एखाद्या आले आणि कुठलंही आता ग्लेनमार्क कंपनी आहे आणि त्यांनी एखाद्या बॅचचं समजा P22 बॅच असेल, त्याचं कुठली तरी टॅबलेट घेतली किंवा इंजेक्शन काही घेतलं किंवा सिरप, सस्पेन्शन, सोल्युशन काहीही घेतलं, तर मग काय करतात, ते घेऊन जातात, ते जे काही सॅम्पल जे काही असेल ते घेऊन जातात गव्हर्नमेंट ॲनालिस्टकडे, ते पाठवतात टेस्टला. आणि समजा त्याचा रिपोर्ट काय आला, फेल आला, तर मग ते कन्सिडर केलं जातं की ग्लेनमार्कचं ही जी टॅबलेट होती एखादी समजा कोणती असेल अँटीडायबेटिक असेल, तर ती टॅबलेट काय गेलेली आहे, फेल गेलेली आहे. मग त्या मार्केटमधून सगळ्या ज्या टॅबलेट्स असतात सगळ्यांना मेसेजेस आहेत ते फॉरवर्ड केले जातात की रिटेलर्सनी त्या सबमिट कराव्यात परत स्टॉकिस्टकडे. मग स्टॉकिस्ट परत मग मॅन्युफॅक्चररकडे मग ते पाठवतात. ओके, so this plays an very important role. Then expiry particulars means expiry date आहे. So as per the according to Drug Act 1976, okay, that expiry date जी काही असते, so expiry date च्या पुढे shelf life, okay, so schedule P was stand for what, life period of drugs, okay, सो त्याच्यासाठी शेड्यूल P होतं. सो एक्सपायरी डेट जी काही आहे त्या पर्टिक्युलर ड्रगची ती काय केली पाहिजे तर मेन्शन केली पाहिजे. मीन्स डेट दॅट इज स्टेटेड ऑन द लेबल ऑफ अ ड्रग आफ्टर विच अ ड्रग इज नॉट एक्सपेक्टेड, म्हणजे काय, ती डेट आहे ती मेन्शन केलेली असते कशावरती, त्या लेबलवरती, की त्या डेटच्या पुढे ते मेडिसिन वापरणं किंवा तो ड्रग घेणं हे काय असतं तर धोकादायक असतो. इट्स क्लेम इफिकसी, सेफ्टी, क्वांटिटी और पोटन्सी और आफ्टर विट इट इज नो परमिसिबल टू सेल द ड्रग. त्या एक्सपायरी डेटच्या पुढे मीन्स समजा कोणीही एक्सपायरी डेट झाल्यावरती तो ड्रग आहे तो काय करत असेल तर विकत असेल, सो इट्स नॉट अलाउड. ओके, तर मग काय असतं ड्रग, आणि समजा तुम्ही असं जर ड्रग इन्स्पेक्टरच्या निदर्शनास आलं की एक्सपायरी डेटनंतर तुम्ही मेडिसिन्स अजूनही विकत असाल तर तो कायद्याने गुन्हा असतो. ओके, तुम्ही ऑफेन्स केला आहे म्हणजे गुन्हा केलेला असतो आणि तुम्हाला मग काय होते तर शिक्षा होते. ओके, सो एक्सपायरी डेट दॅट शुड बी मेन्शन. एक्सपायरी डेट मीन्स काय, इट इज डेट स्टेटेड ऑन द लेबल, ओके, आफ्टर विच you can't, means it is not permissible to sell that particular drug and which means drug expected to retain its claim efficacy, safety, quantity. ओके, त्याची efficacy आहे किंवा त्याची जी सेफ्टी आहे त्याची काहीही गॅरंटी देता येत नाही, देऊ शकत नाही आपण. ओके, एक्सपायरी डेट बोलतात त्याला. देन next is precautions, precautionary information regarding how is to be handled, how is to be used, how is to distribute. so ह्या precautionary informations असतील त्या लेबलवरती मेन्शन केल्या पाहिजेत. ओके, मीन्स हियर यू कॅन सी इथे प्रिकॉशनरी कॉशन्स दिलेले आहेत. काय दिलेले आहे, डू नॉट यूज दिस मेडिसिन इफ यू आर प्रेग्नंट और प्लॅन टू बिकम प्रेग्नंट. इफ सपोज समवन लेडी इज प्रेग्नंट और if that lady she is planning for that pregnancy, okay, then don't take this medicine. Okay, then if you are taking, if do not take medicine containing aspirin, ibuprofen or naproxen without consent of your doctor. म्हणजे काय, जर तुम्ही ॲस्पिरिन घेत असाल किंवा आयब्युप्रोफेन घेत असाल किंवा नॅप्रोक्झिन घेत असाल तर हे मेडिसिन घेऊ नका. ओके, और डू नॉट ड्रिंक अल्कोहोल वाईल टेकिंग दिस मेडिसिन. हे मेडिसिन घेताना अल्कोहोल घेऊ नका. ओके, सो
ह्या काय दिलेल्या असतात, प्रिकॉशन्स ऑर प्रिव्हेन्शनरी मेजर्स आहेत त्या दिलेल्या असतात. देन इन्फॉर्मेशन रिलेटेड टू स्टोरेज, स्टोअर कसं काय केलं पाहिजे त्या रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. हाऊ टू स्टोअर इट म्हणजे कसं ठेवलं पाहिजे आपण. अँड मॅनर ऑफ यूज म्हणजे काय तर कसं वापरलं पाहिजे. ह्या रिक्वायरमेंट्स आहेत ह्या काय असतात तर दिलेल्या असतात. सो इन दॅट स्टोरेज कंडिशन्स दॅट इज स्टोअर इन कूल प्लेस मीन्स कूल प्लेस म्हणजे काय तर नॉट मोर दॅन 8 डिग्री सेंटीग्रेड. ओके कूल प्लेस हे जे काही असतात सी हिअर स्टोअर इन द कूल प्लेस हे स्टोरेज कंडिशन्स आहेत ह्या लेबलवरती काय केलेल्या असल्या पाहिजेत तर मेन्शन केलेल्या असल्या पाहिजेत. नॉट मोर दॅन 0 डिग्री सेंटीग्रेड टू 8 डिग्री सेंटीग्रेड. ओके then protect from light. Okay, so light because see means some medicines these are the photosensitive, these are the light sensitive. Okay, so light resistive containers that should be used आणि ते त्याच्यावरती मेन्शन केलं असतं कीप इन कूल अँड ड्राय प्लेस, कीप अवे फ्रॉम लाईट सनलाईट. ओके की त्याच्यामुळे काय होतं लाईट जर त्याच्यावरती आला किंवा सूर्याची किरणं आली तर त्याच्यामध्ये ती रिॲक्शन होते, फोटोसेन्सिटिव्ज असतात ती अँड दे बिकम द हार्मफुल ऑर दे बिकम नॉट सो मच यूजफुल. त्याच्यासाठी मग प्रोटेक्ट फ्रॉम लाईट. सी इथे तुम्ही बघताय ही जी इमेज आहे ही ॲम्प्यूलची आहे. मी जे तुम्हाला मगाशी सांगत होते ॲम्प्यूल. सी इंजेक्शनची ही अशी काय असते ॲम्प्यूल असते आणि मग ह्याच्यावरती लेबल करणं खूप असं इनकन्व्हिनियंट पडतं. किती छोटी आहे ही ॲम्प्यूल आणि त्याच्यामुळे मग लेबल करणं आपले सगळे डिटेल्स आहेत सगळे मीन्स स्ट्रेंथ, क्वांटिटी, देन मॅन्युफॅक्चरर, कंटेंट, स्टोरेज, प्रिकॉशनरी मेजर्स हे सगळं मेन्शन करणं ह्याच्यावरती खूप इनकन्व्हिनियंट होतं. सो ह्याच्यामुळे मग काय येतं ह्या अशा ॲम्प्यूल्स मीन्स एका बॉक्समध्ये हार्डली 4 to 5 ॲम्प्यूल्स और 3 ॲम्प्यूल्स आर देअर. सो त्याच्या बॉक्सवरतीच मग काय केलं जातं तर लेबल बनवलं जातं. देन अजून काय असतात प्रिकॉशनरी मेजर्स कीप आउट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन. ओके मोस्ट ऑफ द तुमच्या घरी कुठली जर औषधं असतील किंवा जेरियाट्रिक पेशंट्स असतील तुमच्या घरी, तुमचे जर आजी आजोबा असतील तर त्यांच्या तुम्ही मेडिसिन्सवर बघू शकता. तुम्हाला ह्या ज्या सगळ्या आपण लेबलिंग रिक्वायरमेंट्स बघितल्या. ओके सो सगळ्या ह्या लेबलिंग रिक्वायरमेंट्स तुमच्या घरी कोणतेही मेडिसिन असेल त्याच्यावर तुम्हाला ह्या सगळ्या लेबलिंग रिक्वायरमेंट्स तुम्हाला बघायला मिळतील. ओके सो कीप आउट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन मीन्स ऑल डिस्पेन्स मेडिसिन शुड कॅरी दिस इन्फॉर्मेशन ऑन लेबल. सी प्रत्येक मेडिसिनवरती काय असते ही इन्स्ट्रक्शन्स असते की लहान मुलांपासून दूर ठेवा. का सी लहान मुलं आहेत ओके छोटी मुलं असतात ती त्यांना काहीही कळत नाही. सो काही करू शकतात ते खेळता खेळता ते मेडिसिन्स ते कुठेही वापरू शकतात, कुठेही हाताला स्किनला लावू शकतात किंवा स्वतः ते घेऊसुद्धा शकतात तुमचं लक्ष नसताना. ओके सो दीज आर द चाइल्ड. ओके दे आर नॉट मॅच्युअर्ड. सो देअर इज ऑलवेज रिटन कीप आउट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन. देन लास्ट इज द जनरल लेबलिंग रिक्वायरमेंटमध्ये काय आहे जनरल इन्फॉर्मेशन सच ॲज द फिजिशियन सॅम्पल. फिजिशियन सॅम्पल नॉट फॉर सेल्स. फिजिशियन सॅम्पल म्हणजे काय तर जे MRs असतात मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ज असतात आणि ते डॉक्टरांचा जेव्हा कॉल करत असतात ओके तेव्हा कॉल करत असताना म्हणजे काय कॉल करत असतात म्हणजे काय तर फोन तुम्हाला वाटेल की कॉल करतात म्हणजे मोबाईल घेतात आणि डॉक्टरांना फोन लावतात. असं नाही आहे. तर स्वतः ते MR आहेत ते डॉक्टरांना जाऊन व्हिजिट देत असतात म्हणजे काय तर भेट देत असतात. ओके आणि जो काही त्यांच्याकडे आपण सेल्स प्रमोशनमध्ये आपण MR मेडिकल रिप्रेझेंटेटिव्स डिटेलमन आहे दॅट वी हॅड सीन इन द डिटेलमध्ये ते आपण बघितलं होतं MR म्हणजे काय असतं ते. ओके सो इन दॅट ते त्यांच्या प्रॉडक्टबद्दल सगळी इन्फॉर्मेशन सांगत असतात अँड हाऊ देअर प्रॉडक्ट इज सुपेरियर ओव्हर द अदर ब्रँड्स ते सुद्धा सांगत असतात. सो त्यास आणि ते काय करतात स्वतःकडचं एक सॅम्पल आहे मीन्स एखादी आता इथे बघा ही काय आहे इट्स अन अँटीसेप्टिक क्रीम आहे हे. मग ती क्रीम ते डॉक्टरांना देतात. समजा मार्केटमध्ये ती 20 ग्रॅमची क्रीम असेल तर मग ह्या सॅम्पलमध्ये फक्त काय असतं ते 5 ग्रॅम क्रीम आहे तेवढीच ती असते आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं फिजिशियन सॅम्पल नॉट फॉर सेल. फिजिशियन सॅम्पल म्हणजे काय तर डॉक्टरांचं सॅम्पल, नॉट फॉर सेल म्हणजे काय तर विकू शकत नाही. ओके अशा सगळ्या म्हणजे जे
मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ज असतात, MR जे असतात ते डॉक्टरांना जे सॅम्पल देतात. सॅम्पल म्हणजे काय तर असं, जर 5 ग्रॅमची क्रीम आहे ती मार्केटमध्ये ती 20 ग्रॅमची क्रीम असते आणि ते हे काही असेल ते काय सॅम्पल जे काही आहे ते कोणाला दिलं जातं तर डॉक्टरांना दिलं जातं. ओके, मग डॉक्टर काय करतात, जे काही पेशंट्स असतील त्या पेशंटना पुढे ते सॅम्पल आहे ते देतात स्वतःकडचं आणि त्यांना मग रिझल्ट सांगायला सांगतात की हे वापरून बघा तुम्ही. ओके, ह्याने फंगल इन्फेक्शन तुमचं कमी होईल, स्किन इन्फेक्शन आहे ते तुमचं कमी होईल आणि रिझल्ट्स कसे वाटतील ते इन्फॉर्म करा. किंवा जनरली सांगतात डॉक्टर की हे वापरा आणि मग आता 4 दिवसांनी मला दाखवायला या किंवा 5 दिवसांनी दाखवायला या, असं जनरली सांगतात. ओके, सो मग तेव्हा ते पेशंट मग काय करत असतात, त्यांचे जे स्वतःचे काही रिझल्ट्स असतात, मीन्स इरिटेशन होत असेल काही किंवा इचिंग स्टॉप होत नसेल, म्हणजे अँटीफंगलमध्ये काय होत असतं, फंगल इन्फेक्शन होतं स्किनवरती आणि इचिंग होत राहतं सारखं. ओके, मग त्यांचे जे काही रिझल्ट्स असतील किंवा पॉझिटिव्ह रिझल्ट्स असतील, मीन्स येस इचिंग इज क्युअर, जे काही पॉझिटिव्ह रिझल्ट्स असतील ते काय केले जातात मग सांगितले जातात. ओके, सो दिस इज द जनरल रिक्वायरमेंट ऑफ ऑल लेबलिंग. लेबलिंगच्या ह्या काय बघितल्या आपण तर जनरल रिक्वायरमेंट्स बघितल्या. ओके, नाव वी विल सी लेबलिंग स्पेशल. लेबलिंग स्पेशल म्हणजे काय तर हे जे काही क्लासेस आहेत पर्टिक्युलर, मीन्स शेड्यूल C अँड C1 ड्रग, जे शेड्यूल G ड्रग आहे त्याचं लेबलिंग कसं असतं आणि त्याच्या लेबलिंगवरती काय काय स्पेशल पर्टिक्युलर्स, मीन्स अलॉंग विथ दॅट, मीन्स बाकीचे आपण जे काही आत्ता बघितले ते आहेतच, बट स्पेशल पर्टिक्युलर्स काय असतात, मीन्स पर्टिक्युलर ह्याच्यासाठी, मीन्स शेड्यूल C अँड C1 ड्रगसाठी. शेड्यूल C अँड C1मध्ये काय येतं आपण बघितलं तर ऑल बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रॉडक्ट्स आर कम्स इन इट. ओके, बायोलॉजिकल आणि स्पेशल प्रॉडक्ट्स येतात सगळे, इन्सुलिन्स असतील, सेराज असतील, वॅक्सिन्स असतील, ओके, टॉक्झॉइड्स असतील, ही सगळी प्रिपरेशन्स येतात ह्याच्यामध्ये. कशामध्ये, शेड्यूल C आणि C1मध्ये. ओके, सो ते आपल्याला आता काय करायचं आहे तर बघायचं आहे. So we will see it. शेड्यूल C अँड C1 नेचर ऑफ मेडिसिन म्हणजे काय, तो मेडिसिन कसं असतं इन ओरिजिनल फॉर्म. ओके, ओरिजिनल म्हणजे काय, जे ॲज इट इज आहे तसं. ओके, दॅट टाईम व्हॉट पर्टिक्युलर शुड बी देअर, काय पर्टिक्युलर्स असायला पाहिजेत, दीज आर द स्पेशल पर्टिक्युलर्स. स्पेशल पर्टिक्युलर्स हे लेबलवरती काय केले पाहिजेत तर असले पाहिजेत. ओके, सो व्हॉट आर दॅट पर्टिक्युलर्स, कोणते पर्टिक्युलर्स आहेत. सो शेड्यूल C अँड C1 इन ओरिजिनल फॉर्म, व्हॉट आर दॅट. सो इन दॅट फर्स्ट इज प्रॉपर नेम इन ॲडिशन टू पेटंट नेम. ओके, म्हणजे काय, त्याचं जे काही ब्रँड नेम असेल ते प्रॉपर नेम इन ॲडिशन टू पेटंट नेम, म्हणजे जेनेरिक नेम मीन्स क्रोसिन जर आहे तर क्रोसिनसुद्धा असलं पाहिजे त्याच्यावरती, आणि क्रोसिनमध्ये ड्रग कुठला असतो, पॅरासिटामॉल असतो. सो पॅरासिटामॉल हे नावसुद्धा त्याच्यावरती असलं पाहिजे. देन सेकंड, पोटन्सी इन युनिट्स. पोटन्सी इन युनिट्स आपण बघितलं याच्यामध्ये 500 mg 200 mg जी काही पोटन्सी असेल ते, दॅट इज पोटन्सी इन युनिट्स. देन नेम अँड ॲड्रेस ऑफ मॅन्युफॅक्चरर, जे आपण अगोदर रिक्वायरमेंटमध्ये बघितलं होतं ते काय आहे, सेम आहे, मॅन्युफॅक्चररचं नाव आणि ॲड्रेस असला पाहिजे त्याच्यावरती. देन लायसन्स नंबर अंडर विच मॅन्युफॅक्चरर, तो जो मॅन्युफॅक्चरर असतो, सी मॅन्युफॅक्चरिंग लायसन आपण बघितलं आहे ह्या अगोदर. मॅन्युफॅक्चरिंग लायसन्स काय असतात ती, शेड्यूल C अँड C1 ड्रगसाठी मॅन्युफॅक्चरिंग लायसन्ससाठी काय रिक्वायरमेंट्स असतात, काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या आपण बघितल्या आहेत. जसं रिटेलरचा लायसन नंबर येतो, किंवा जसंही तुमचा मीन्स सपोज जेव्हा तुम्ही SYD फॉर्म कंप्लीट कराल त्याच्यानंतर तुम्हाला सुद्धा स्वतःचं लायसन काढावं लागतं, तेव्हा मग रजिस्ट्रेशन जो तुमचा नंबर येतो तो तुमचा लायसन नंबर असतो, जो तुम्हाला महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट मीन्स महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल आहे, स्टेट फार्मसी काउन्सिल आहे, त्यांनी दिलेला असतो. ओके, सो हिअर लायसन नंबर, मॅन्युफॅक्चररचा लायसन नंबर येतो. देन मॅन्युफॅक्चरर, डेट ऑफ मॅन्युफॅक्चर, कधी मॅन्युफॅक्चर केलेलं आहे, डेट ऑफ एक्सपायरी अँड प्रिकॉशन फॉर प्रिपरेशन. ओके, मीन्स प्रिकॉशन फॉर प्रिपरेशन शेड्यूल C अँड C1मध्ये सगळे इंजेक्शन्स येतात. सो ते मोस्ट ऑफ द म्हणजे इंजेक्शन्स असतात, पॅरेंट्रल्स असतात, बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स असतात. ओके,
सो सगळेच असं काही नाही, बट मोस्ट ऑफ द पॅरेंटल प्रिपरेशन्स असतात. सो प्रिकॉशन म्हणजे काय, तर ते प्रिपेअर करत असताना किंवा तो डोस देत असताना कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे, त्या प्रिकॉशन्स आहेत ह्या मेन्शन केलेल्या असतात लेबलवरती. देन नेक्स्ट इज द शेड्यूल जी ड्रग. ओके, शेड्यूल जी ड्रगमध्ये काय येतं, तर जनरली इन्सुलिन आहे किंवा फिनिटोइन आहे, अँटी एपिलेप्टिक ड्रग्ज आहेत. ओके, हे जनरली शेड्यूल जीमध्ये येत असतात. किंवा मेटफॉर्मिन आहे, इट्स अन अँटी डायबेटिक ड्रग. मेटफॉर्मिन हा अँटी डायबेटिक ड्रग आहे, तो सुद्धा ह्याच्यामध्ये शेड्यूल जीमध्ये येतो. ओके, दीज आर काय आहे, दीज आर मेड अप रेडी फॉर इंटरनल यूज. ओके, जी काय शेड्यूल जीमध्ये येणारे आणि इंटरनल यूजसाठी म्हणजे काय, तर आतमध्ये जे बॉडीमध्ये आपण घेतो आहे. एक्सटर्नल यूज म्हणजे काय, तर वरती लावणारे स्किन क्रीम्स, ऑइंटमेंट्स असतात. ओके, ही काय आहेत, एक्सटर्नल यूजसाठी आहेत. आणि मेडअप ऑफ रेडी फॉर इंटरनल यूज म्हणजे आपण आतमध्ये घेणारे टॅबलेट्स, कॅप्सूल, सस्पेन्शन किंवा पॅरेंटल प्रिपरेशन्स म्हणजे इंजेक्शन असतील ती सगळी. सो त्याच्यासाठी काय प्रिकॉशन्स असते, सी आपण ह्याच्यामध्ये ह्याचं लेबलिंग आहे. आपण शेड्यूल जी जेव्हा शिकत होतो तेव्हासुद्धा आपण हे बघितलं होतं की शेड्यूल जीमध्ये काय येतं ते. इट इज डेंजरस टू टेक these medicine, this preparation without supervision of medical practitioner. Okay, means preparation except under medical supervision. म्हणजे काय, तर मेडिकल सुपरविजन मीन्स डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, ह्यांच्या सुपरविजनच्या अंडरच ही मेडिसिन्स आहेत ती काय केली पाहिजेत, तर घेतली पाहिजेत. किंवा त्यांनी जेव्हा आपल्याला प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे, त्यांनी जर आपल्याला प्रिस्क्रिप्शन्स दिलेलं आहे डॉक्टरांनी, तरच आपण ही मेडिसिन्स आहेत ही काय केली पाहिजेत, तर घेतली पाहिजेत. ओके, सो हिअर इट इज मेन्शन, इट इज डेंजरस टू टेक दिस प्रिपरेशन एक्सेप्ट अंडर मेडिकल सुपरविजन. म्हणजे काय, तर डॉक्टरांच्या अनुपस्थितीमध्ये, इन द अब्सेन्स ऑफ दॅट फिजिशियन, इट इज डेंजरस टू टेक दिस प्रिपरेशन. देन फॉर एक्सटर्नल यूज, मग आता एक्सटर्नल यूजमध्ये काय येणार, क्रीम, ऑइंटमेंट जे काही असतील ती. सो देर इज हिअर फॉर दॅट नो कॉशन इज रिक्वायर्ड. त्याच्यासाठी मग पर्टिक्युलर आपण काय बघतो, स्पेशल पर्टिक्युलर्स जे लेबलवरती दिसणार आहेत ते. सो असं काही स्पेशल नाही आहे त्याच्यासाठी, शेड्यूल जी एक्सटर्नल यूजसाठी जे असतील ते. देन नेक्स्ट इज द शेड्यूल एज ड्रग. शेड्यूल एज ड्रगमध्ये सो आता इथे बघा, नेचर काय आहे, नेचर ऑफ मेडिसिन आहे. नेचर ऑफ मेडिसिन म्हणजे काय, तर इंटरनल यूज करताय आपण की एक्सटर्नल यूज करताय ते असतं. सो इंटरनल यूज आणि शेड्यूल एजमध्येच येणारे, बट नॉट नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. शेड्यूल एजमध्ये येणारे इंटरनल यूज ज्याचा इंटरनल यूज आहे, बट जे नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसच्या अंडर येत नाहीत ते, मीन्स नॉट नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. सो व्हॉट आर दिस फॉर दॅट, काय आहेत लेबलिंगच्या पर्टिक्युलर्स, काय असलं पाहिजे. शेड्यूल एज ड्रग समजा आहे कोणताही. ओके, सो शेड्यूल H1, शेड्यूल H1मध्ये काय येतात, तर सिफिक्झिम वगैरे येतात. देन शेड्यूल एच आहे, मीन्स समजा कोणत्याही ड्रग्ज असतील, दॅट इज फ्लूकोनाझोल, मिकोनाझोल और डायक्लोफिनॅक और देन पॅरासिटामॉल. ओके, हे जे काही सगळे ड्रग्ज आहेत, अँटी हायपरटेन्सिव्ज असतील, हे सगळे ह्याच्यामध्ये येतात शेड्यूल एचमध्ये. सो इन दॅट RX सिम्बॉल ऑन द लेफ्ट कॉर्नर ऑफ द लेबल. RX असतो लेफ्ट कॉर्नरला लेबलच्या. ओके, RX त्या कुठलंही असं मेडिसिन्स असेल की जे एचमध्ये येतं, तर त्याच्या बॉक्सवरती बाहेर काय असतो, तर RX असतो बाहेरच्या साईडला. ओके, देन शेड्यूल एच ड्रग्स असं मेन्शन केलेलं असतं. आणि मोस्ट ऑफ द हा वर्ड असतो त्याच्यावरती वॉर्निंग. तुम्ही मोस्ट ऑफ द टाईम हा वर्ड बघितला असेल. वॉर्निंग काय असतं, टू बी सोल्ड बाय रिटेल ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ऑनली. ओके, त्याच्यावरती वॉर्निंग मेन्शन केलेली असते की रिटेलने कधी सोल्ड करायचा, की जेव्हा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे काय, जेव्हा डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन येईल तेव्हाच काय करायचं, हा ड्रग आहे तो काय करायचा, तर विकायचा म्हणजे सोल्ड करायचा. ओके, हे शेड्यूल एचसाठी हे जे काय आहेत पर्टिक्युलर्स आहेत लेबलवरती. शेड्यूल एच इंटरनल यूज
आतमध्ये घेणारे आणि नार्कोटिक नसणारे, नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस माहिती आहेत तुम्हाला. ओके, एनआरएक्स जे काही असतात ते येतात सगळे, अल्प्राझोलम, बार्बिट्युरेट्स, मिडाझोलम, ओके, देन इटिझोलाम, हे सगळे मीन्स सेडेटिव्ह हिप्नॉटिक्स जे काही असतात ते येतात नार्कोटिक सायकोट्रॉपिक सबस्टन्समध्ये. ओके, पण इथे काय आहे, इंटरनल यूज आणि नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस नसणारे, त्याच्यासाठी हे पर्टिक्युलर आहेत. आता सेकंड बघा, इंटरनल यूजसाठी असणारे बट नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स असणारे. इंटरनल यूजसाठी आहेत बट जे काय आहेत तर नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत. म्हणजे सगळ्या ज्या झोपेच्या गोळ्या असतात, स्लिपिंग पिल्स ज्या काही असतात, देन काही मेडिसिन्स आरामासाठी दिलेली असतात, और काही CNS डिप्रेसंट्स असतात. सम पेशंट्स दे आर सफरिंग फ्रॉम मेंटल प्रॉब्लेम्स, काही लोकांना CNS सप्रेसंट्स असतात आणि मेंटल प्रॉब्लेम्स असतात त्यांना. ओके, म्हणजे ह्याच्यासारखे सायकोसिस त्यांना डिसीज असतात, सायझोफ्रेनिया, ओके, सायकोसिस, मॅनिया, असे त्यांना ते काय असतात डिसीज असतात. तर त्यांना हॅलोसिनेशन्स होत असतात, म्हणजे विसरायला होत असतं जनरली. तर असे जे त्याच्यासाठी जे त्या ट्रीटमेंटवरती जे ड्रग वापरले जातात ते नार्कोटिक आणि सगळे सायकोट्रॉपिकमध्येच मोडत असतात. सो त्याच्यावरती काय असले पाहिजेत पर्टिक्युलर्स लेबलवरती, NRX सिम्बॉल ऑन लेफ्ट टॉप कॉर्नर ऑफ द लेबल. NRX काय असला पाहिजे, सिम्बॉल असला पाहिजे. कुठे, जे काही लेबल आहे, जो काही बॉक्स आहे त्याच्यावरती NRX ते रेड लेटर्समध्ये असतं. NRX असं काय केलेलं असतं तर मेन्शन केलेलं असतं. वेअर, कुठे मेन्शन केलेलं असतं, ऑन लेफ्ट कॉर्नर ऑफ द लेबल. लेफ्ट कॉर्नरला लेबलच्या NRX आहे ते काय केलेलं असतं तर मेन्शन केलेलं असतं. ओके, देन शेड्यूल एज ड्रग्स. ओके, शेड्यूल एज ड्रग्स जे काही आहेत ते मेन्शन केलेले असतात. शेड्यूल एज ड्रग्ज आहे असं मेन्शन केलेलं असतं. देन वॉर्निंग सेम टू बी सोल्ड बाय रिटेल ऑन द प्रिस्क्रिप्शन ऑफ अ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर ओनली. ओके, प्रिस्क्रिप्शन असेल डॉक्टरांचं तरच आपण काय करू शकतो, हे विकू शकतो. ओके, डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच आपण हे विकू शकतो. ही काय असते तर वॉर्निंग असते ह्याच्यावरती. ओके, सो हे काय आहे, शेड्यूल एज ड्रग्ज आहेत. शेड्यूल एज ड्रग्ज त्याचं काय आहे तर नेचर आहे हे. ओके, सो नाऊ यू कॅन सी हिअर इथे पहिलं आपण बघितलं NRX नसणारे आणि इथे हे काय आहे तर NRX असणारे. आणि सो मेनी रिस्ट्रिक्शन्स आर देअर. ओके, NRX ड्रग्ज जे काही आहेत, नार्कोटिक ड्रग्ज आहेत, सो ह्याच्या सेलवरती खूप रिस्ट्रिक्शन्स असतात. डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच हे मेडिसिन्स काय करता येतात तर विकता येतात, अदरवाईज हे विकू शकत नाही आपण. आणि त्याचा पूर्ण रेकॉर्ड आहे तो फाईलला काय करावा लागतो तर मेंटेन ठेवावा लागतो. ॲज इट इज रेकॉर्ड आहे तो मेंटेन ठेवावा लागतो. प्रिस्क्रिप्शन, त्या प्रिस्क्रिप्शनची झेरॉक्स काढून आणायची, त्याच्या पाठीमागे आपला मीन्स आधी सप्लायचा स्टॅम्प मारायचा त्या प्रिस्क्रिप्शनच्या पाठीमागे आणि मग त्याची काय करायची तर झेरॉक्स काढून आणायची असते. ओके, मग ते झेरॉक्स काढून आणल्यानंतर मग ते बिल आहे आणि मग ते आपल्या एकत्र फाईलला काय करायचं तर लावून ठेवायचं असतं. ओके, अँड सपोज इट इज फॉर एक्सटर्नल यूज. एक्सटर्नल यूजसाठी जे काही असतील शेड्यूल एज ड्रग्ज तर मग ते एक्सटर्नल यूज ओनली ते मेन्शन करायचं असतं. ओके, देन शेड्यूल एक्स ड्रग्स. शेड्यूल एक्स ड्रग्स ओके इंटरनल यूजसाठी जे असतील, सो त्याच्यावरती मग काय असतं लेबल NRX इन रेड इंक सिम्बॉल ऑन लेफ्ट कॉर्नर. ओके, शेड्यूल एक्स ड्रग्ज मेन्शन केलेलं असतं. वॉर्निंग ॲज इट इज सेम असते, जी वरती वॉर्निंग आहे ती सेम असते. ओके, आणि NRX आहे ते काय केलेलं असतं तर मेन्शन केलेलं असतं रेड इंकमध्ये त्याच्या लेफ्ट टॉप कॉर्नरला मेन्शन केलेलं असतं. आणि एक्सटर्नल यूजसाठी असेल तर मग फक्त एक्सटर्नल यूज ओनली. एक्सटर्नल यूज ओनली म्हणजे काय, फक्त बाह्य वापरासाठी, जशी क्रीम्स येतात सगळी, ऑइंटमेंट्स येतात ते फक्त त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं. ओके, देन नेक्स्ट सी अदर क्लास काय आहेत फॉर पेटंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन्स विच कंटेन्स द विटॅमिन. पेटंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन्स जी काही असतील त्याच्यासाठी काय असतं लेबलवरती, फॉर थेरापॅटिक यूज, फॉर प्रोफायलॅक्टिक यूज और फॉर पेडियाट्रिक यूज. प्रोफायलॅक्टिक यूज म्हणजे काय, प्रिव्हेंटिव्ह मेजर्ससाठी. ओके, मीन्स ॲज अ प्रिव्हेंटिव्ह, ते रोग होऊ नये, डिसीज होऊ नये. ओके, त्याला प्रोफायलॅक्सिस असं बोलतात.
अशी जी काही पेटंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन्स असतील की ज्याच्यामध्ये काय आहेत, विटॅमिन्स आहेत. ओके, सो मग त्याच्यासाठी लेबलिंग काय असतं, लेबल मीन्स स्पेसिफिक पर्टिक्युलर्स, वॉट स्पेसिफिक पर्टिक्युलर्स ॲपियर्ड ऑन लेबल फॉर थेरापेटिक यूज, ओके, फॉर प्रोफायलॅक्टिक यूज और फॉर पेडियाट्रिक यूज. पेडियाट्रिक यूजसाठी, देन फॉर प्रोफायलॅक्टिक यूजसाठी, पेडियाट्रिक यूज म्हणजे लहान मुलांचा त्यासाठी जर असेल देन त्याच्यावर मेन्शन केलेलं असतं फॉर पेडियाट्रिक यूज. ओके, देन फॉर थेरापेटिक यूज असेल तर त्याच्यावरती मेन्शन केलेलं असतं की फक्त हे थेरापेटिक यूजसाठी थेरापेटिक ॲक्शन आहे, हे काय करेल, शो करेल. आणि प्रोफायलॅक्टिक यूज म्हणजे काय, तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून त्याला काय बोलतात, तर प्रोफायलॅक्टिक यूज असं म्हणतात. ओके, सो पेटंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन्स मीन्स in relation to Ayurvedic, Siddha or Unani system of medicine. ओके, मग फॉर्म्युलेशन कंटेनिंग पेटंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन्स काय आहेत की जे ऑथॉरेटिव्ह बुक्स आहेत आयुर्वेदिक आणि सिद्धा जे काही आहेत, चरक संहिता, अथर्ववेदा, त्याच्यामध्ये जे फॉर्म्युला आहेत त्याच्यापासून बनवलेले, त्या फॉर्म्युला रेफर करून बनवलेले, तो फॉर्म्युला ॲज इट इज वापरून बनवलेले जे मेडिसिन्स आहेत ते पेटंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन ॲज पर दॅट सिस्टीम येतात, आयुर्वेदिक, सिद्धा अँड युनानी. बट इन रिलेशन टू अदर ज्या काही सिस्टीम्स आहेत, ओके, ॲनी अदर दॅट. ओके, सो त्याच्यामध्ये मग काय येतं, प्रिस्क्रिप्शन जी काही आहे, ड्रग इज वॉट, ड्रग विच इज अ रेमेडी or prescription which is presented in form ready for internal or external administration of human being or animal. Okay, and which is not included in IP also. Indian Pharmacopoeia मध्ये ते मेन्शन केलेलं नसतं. ओके, ती पेटंट आणि प्रोप्रायटरी मेडिसिन्स आहेत. आपण त्याची डेफिनेशन आपण स्टार्टिंगला बघत होतो, त्याची डेफिनेशन बघितली होती. देन नेक्स्ट क्लास इज नॉन स्टराईल सर्जिकल लिगेचर अँड सुचर. ओके, सो नॉन स्टराईल जे काही आहेत सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहेत, ही आय थिंक तुम्ही हॉस्पिटल फार्मसीमध्ये लिगेचर, सुचर काय आहे ते तुम्हाला माहिती झालेलं आहे. आय नो मॅडमनी हा टॉपिक तुम्हाला शिकवलेला आहे इन्स्ट्रुमेंट्समध्ये. ओके, त्याला सर्जिकल लिगेचर, सुचर्स आहेत जी सर्जरीजसाठी, ऑपरेशन्ससाठी जे काही ऑपरेशन्स होत असतात त्याच्यामध्ये मग हे वापरले जातात. ओके, सो त्याच्यावरती लेबलिंग पर्टिक्युलर्स काय असतात, नॉन स्टराईल अँड ऑपरेशन अनलेस स्टरलाइज्ड. ओके, हे पर्टिक्युलर्स असतात त्याच्यावरती. ओके, सो देन नेक्स्ट इज द मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्स. मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्स जे काही आहेत, ओके, मीन्स विच आर यूज टू कंट्रोल द बर्थ. ओके, बर्थ कंट्रोल करण्यासाठी और इट इज यूज टू कंट्रोल दॅट फर्टिलिटी, दॅट यूज. ओके, मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्स यूज केले जातात. सो त्याच्यावरती काय आहे, लेबलिंग रिक्वायरमेंट्स काय लागतात मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्सवरती, मीन्स ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ससुद्धा असतात दुसरी. सो दॅट पर्टिक्युलर स्पेसिफाईड इन शेड्यूल आर जे काही शेड्यूल आहे, देन त्याच्यावर ते आर शेड्यूलमध्ये जे जे काय केलेलं आहे मेन्शन केलेलं आहे. ओके, इफ एनीबडी रिमेंबर्स व्हॉट इज द शेड्यूल आर, आर शेड्यूल स्टँड्स फॉर व्हॉट, आर शेड्यूल कशासाठी आहे, दॅट इज स्टँडर्ड्स फॉर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्स और रबर कॉन्डोम्स, त्याच्यासाठी आर शेड्यूल येतं. सो त्याच्यामध्ये आर शेड्यूलमध्ये जे जे काही रिक्वायरमेंट सांगितलेल्या असतील त्या असल्या पाहिजेत. ओके, देन डेट ऑफ मॅन्युफॅक्चर अँड स्टोरेज कंडिशन्स नेसेसरी फॉर प्रिझर्वेशन ऑफ इट्स प्रॉपर्टी. ओके, अँड त्याची पर्टिक्युलर्स जे काही असतील आर शेड्यूलमध्ये सांगितलेले ते पर्टिक्युलर्स आणि मॅन्युफॅक्चरिंगची डेट असेल ती काय केली पाहिजे, तर सांगितली पाहिजे. ओके, सो that particulars should be there on the label of mechanical contraceptive. मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्हचं जे काही लेबल आहे त्याच्यावरती हे पर्टिक्युलर्स आहेत हे असले पाहिजेत. ओके, देन नेक्स्ट वी विल सी नेक्स्ट लेबलिंग कंडिशन्स आहेत, दॅट इज फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स. ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स कोणते आठवतंय, इयर ड्रॉप्स जे काही असतात. ओके, ऑल आय ड्रॉप्स, इयर ड्रॉप्स जे काही आहेत ते काय आहेत, सगळे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्स आहेत. ओके, सो विच शेड्यूल इज स्टँड फॉर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन,
ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनसाठी आपण बघितलं होतं, शेड्यूल होतं. कोणतं शेड्यूल होतं आठवतं आहे कोणाला? विच इज दॅट शेड्यूल? दॅट पर्टिक्युलर स्टँड्स फॉर ओनली ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन. शेड्यूल व्हॉट? इट्स अ शेड्यूल एफ. ओके, FF. शेड्यूल FF जे काही आहे ते शेड्यूल FF कशासाठी होतं? तर ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्ससाठी होतं. सो आता आपण बघूया लेबलिंग रिक्वायरमेंट ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्सच्या काय असतात. ऑप्थॅल्मिक सोल्युशन्स अँड सस्पेन्शन्स मीन्स डोळ्यामध्ये घालायचे जे काही ड्रॉप्स असतील, काही ड्रॉप्स सस्पेन्शन फॉर्ममध्ये असतात. ओके, और काही सोल्युशन्स असतात, डायरेक्ट आय ड्रॉप्स असतात. त्याच्यासाठी काय रिक्वायरमेंट आहेत? लेबलिंगवरती काय असलं पाहिजे ऑप्थॅल्मिक प्रिपरेशन्सच्या? सो सी फर्स्ट द स्टेटमेंट यूज द सोल्युशन विदिन 1 month आफ्टर ओपनिंग द कंटेनर. म्हणजे काय? ते जे सोल्युशन आहे मीन्स ऑप्थॅल्मिक जे काही आहे, आय ड्रॉप असेल तो आय ड्रॉप आहे तो त्याची कॅप फोडल्यानंतर मीन्स आज आय ड्रॉप तुम्ही काय केलात? ओपन केलात तो. सो ओपन केल्यानंतर विदिन 1 month 1 महिन्याच्या आत तो आय ड्रॉप आहे तो यूज करायचा आणि तो टाकून द्यायचा नंतर. ओके, 1 महिन्यानंतर तुम्ही तो आय ड्रॉप यूज करू शकत नाही. ओके, सो यूज सोल्युशन विदिन 1 month आफ्टर ओपनिंग द कंटेनर. देन नेक्स्ट काय असलं पाहिजे? नेम अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रिझर्वेटिव्स यूज. त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्स काय वापरलेले आहेत? सोडियम बेन्झोएट वापरलं असेल. ओके, सो जे काही प्रिझर्वेटिव्स वापरलेले असतील जनरली सोडियम बेन्झोएट ऑप्थॅल्मिक आय ड्रॉपमध्ये जनरली सोडियम बेन्झोएट यूज केलं जातं. ओके, सो दॅट नेम आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन मीन्स 0.02% वेट बाय व्हॉल्यूम जे काही असेल त्याचं नाव आणि किती क्वांटिटी आहे ते मेन्शन केलं पाहिजे. वाय प्रिझर्वेटिव्स यूज? प्रिझर्वेटिव्स का यूज केले जातात फॉर्म्युलेशनमध्ये, मेडिसिन्समध्ये? टू स्टॉप द ग्रोथ ऑफ मायक्रोब्स. ओके, मायक्रोब्सची ग्रोथ होऊ नये. ओके, आणि ते प्रिपरेशन जे काही आहे ते स्पॉईल होऊ नये ह्याच्यासाठी प्रिझर्वेटिव्स वापरले जातात कोणत्याही फॉर्म्युलेशनमध्ये. देन द वर्ड्स नॉट फॉर इंजेक्शन. ओके, नॉट फॉर इंजेक्शन असं त्याच्यावरती असलं पाहिजे. देन स्पेशल इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग स्टोरेज वेअर एवर ॲप्लिकेबल. जर स्पेशल इन्स्ट्रक्शन्स असेल रिलेटेड टू स्टोरेज म्हणजे स्टोअर कसा करायचा तो, जर कूल टेम्परेचर असेल, कोल्ड असेल, जसं की त्याला स्टेबल टेम्परेचर आहे तर तिथे ते मेन्शन केलेलं असलं पाहिजे. देन सी अजून त्याच्यावरती वॉर्निंग्स काय असल्या पाहिजेत त्या ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनवरती? इफ इरिटेशन परसिस्ट ऑर इन्क्रीजेस. इरिटेशन म्हणजे काय? जर तुम्हाला खूप त्रास होत असेल मीन्स एखादा आय ड्रॉप घातल्यानंतर तुम्हाला त्याचा खूप झोंबत असेल, खूप अशी आग होत असेल, खूप त्रास होत असेल आणि तो त्रास असा दिवसेंदिवस समजा वाढतच जात असेल, देन यू डिस्कंटिन्यू द यूज. तुम्ही तिथे ते वापरणं, ते यूज करणं सोडून द्यायचं आणि तुमच्या डॉक्टरांशी बोलायचं. कन्सल्ट फिजिशियन. तुमच्या फिजिशियन्सना सांगायचं की आय एम सफरिंग फ्रॉम दिस सिच्युएशन, आय एम सफरिंग फ्रॉम सो मच इरिटेशन्स. ओके, देन नेक्स्ट इज डू नॉट टच द ड्रॉपर टिप ऑर अदर डिस्पेन्सिंग टिप टू एनी सरफेस. ओके, म्हणजे काय तर ड्रॉपर जे काही आहे, ड्रॉपर असतं. आता इथे बघू शकता तुम्ही या इमेजमध्ये, इथे हे बघा, हे जे काय आहे ड्रॉपर आहे, ह्याच्यातून काय करतोय हा ड्रॉप आहे तो तुमच्या डोळ्यामध्ये एंटर करत असतो. सो हे वरचं जे ड्रॉपर असतं ना इथे, जे इथे बघा हे काय आहे? सी हिअर इट्स अ ड्रॉपर. हे काय आहे? सी इट्स अँड ड्रॉपर. हे काय आहे? तर ड्रॉपर आहे. हे आहे ते ड्रॉपर आहे. ओके, सो त्याला टच करायचं नाही. ते जे टीप असते मीन्स काय, ज्याच्यातून सोल्युशन येणार आहे त्याच्या बाहेरचा जो भाग असतो त्याची टीप असते, ज्याच्यातून सोल्युशन काय येणार आहे? बाहेर येणार आहे. त्याला काय करायचं नाही? टच करायचं नाही. वाय यू शुड नॉट टच इट? बिकॉज इट कॉन्टॅमिनेट द सोल्युशन. कॉन्टॅमिनेट म्हणजे काय तर आतमधलं जे सोल्युशन आहे ते त्याच्यामुळे ते खराब होऊ शकतं. सी तुम्ही जर टच केलं तुमच्या बोटाला, तुमच्या फिंगरला जर काही घाण असेल, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुमच्या बोटावरती असतील तर ते त्याच्यामध्ये जातात आणि मग ते त्याला काय करतात तर दूषित बनवतात, कॉन्टॅमिनेट करतात. ओके, सो यू शुड नॉट टच त्या टीप. ओके, देन नेक्स्ट सी ऑप्थॅल्मिक ऑइंटमेंट्स. आपण ऑप्थॅल्मिक सोल्युशन्स बघितलं म्हणजे आय ड्रॉपबद्दल बघितलं, बट काही ऑप्थॅल्मिक ऑइंटमेंटसुद्धा असतात. ओके, काही ऑइंटमेंटसुद्धा असतात डोळ्यामध्ये घालण्यासाठी. क्रीम्स
ओके, नॉट क्रीम्स, इट्स अन ऑइंटमेंट. ऑइंटमेंट्स असतात ती, ओके, विच आर इन द सेमी सॉलिड डोजेज फॉर्म. सो स्पेशल इन्स्ट्रक्शन्स रिगार्डिंग स्टोरेज वेर एवर ॲप्लिकेबल, मीन्स स्टोअर कुठे करायचे आहेत ते ऑइंटमेंट, कूलला करायचे आहेत, कोल्डला करायचे आहेत, नॉर्मल टेम्परेचरला करायचे आहेत, दॅट शुड बी मेन्शन ऑन द लेबल. अँड देन कॉशनरी लिजंट रिगार्डिंग वॉर्निंग, मीन्स सेम जसं की सोल्युशनला होतं, जे इरिटेशन परसिस्ट, जर खूप त्रास होत असेल, आग होत असेल, ऑर इन्क्रीजेस, किंवा ते इरिटेशन आहे, तो तुमचा त्रास आहे तर वाढत असेल, तर ते आय ऑइंटमेंट वापरणं तुम्ही तिथल्या तिथे थांबवा आणि तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा. ओके, सो दॅट शुड बी मेन्शन ऑन द लेबल. ओके, सो दिस इज लेबलिंग रिक्वायरमेंट, जनरल लेबलिंग रिक्वायरमेंट ऑफ ड्रग्ज. आणि काही क्लासेस आपण शेड्यूल्स आहेत ते बघितले आपण. सो रिमेनिंग क्लासेसचे जे लेबलिंग रिक्वायरमेंट्स आहेत दॅट वी विल बी सीन इन द नेक्स्ट लेक्चर. ओके, सो इन टुडेज लेक्चर व्हॉट वी हॅड सीन, जनरल लेबलिंग रिक्वायरमेंट रिगार्डिंग स्टोरेज, मॅन्युफॅक्चरिंग ॲड्रेस, देन इट्स स्ट्रेंथ, पोटन्सी, बॅच नंबर, quantity, dosage form, what should be their specifications, strength. Okay, then name of the drug, correct statement of net content, for net content in solid, then for ampule what should we label, ते जे काही जनरल आहेत लेबलिंगचे ते आपण बघितलं. सो दिस ऑप्थॅल्मिकचे जे लेबल आहेत, ओके, दिस शेड्यूल एच ऑल्सो, शेड्यूल एच हे शेड्यूलचे पण लेबलिंग रिक्वायरमेंट्स काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत सगळे. ओके, पेटंट, प्रोप्रायटरी मेडिसिन, देन शेड्यूल एच एक्स्ट आहेत, CC1G. ओके, देन ऑप्थॅल्मिकचे जे काही आहे लास्ट आपण जे बघितलं ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनसाठी, ह्या लेबलिंग रिक्वायरमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि एक्झामला ह्याच्यावरती क्वेश्चन्स असतो मोस्ट ऑफ द टाईम. ओके, सो दिस इज अबाउट टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये कोणाला काही डाऊट असेल, समजलं नसेल तर विचारा मला. थँक्यू, हॅप्पी लर्निंग.